शेतकरी मित्रांनो, आज 2 सप्टेंबर 2024. आज आपण आलो अमृतपॅटर्न पद्धतीने डेव्हलप केल्या जात असलेल्या कपाशी पिकाच्या प्लॉटमध्ये. शेतकरी मित्रांनो, आज आपण व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी सर्व शेतकरी बांधवांना बैलपोळा सणाच्या खूप खूप शुभेच्छा. शेतकरी मित्रांनो, 31 ऑगस्ट 1 सप्टेंबर या रोजी खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे महागाव तालुका, उंबरखेड तालुका व तसंच पुसद तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान आपल्याला बघायला मिळते. आणि हा जो पाऊस झाला हा ढगफुटीपेक्षा भयंकर पाऊस इथे झालेला आहे. आपण बघू शकता बॅकग्राऊंड मध्ये जे काय आपण अमृतपॅटर्न पद्धतीने डेव्हलप केलेला कपाशी या पिकाचा प्लॉट होता 5x7x1 संपूर्ण भुईसपाट आपल्याला इथं बघायला मिळतो. विशेष म्हणजे शेतकरी मित्रांनो, यावर्षी चांगल्या प्रकारे हा प्लॉट आपण डेव्हलप केला होता आणि चांगल्या प्रकारे वेळ देऊन सुद्धा, चांगल्या प्रकारे मेहनत करून सुद्धा जेव्हा निसर्गाचा प्रकोप असतो तेव्हा शेतकरी निसर्गासमोर शून्य असतो, हे परत परत आपल्याला निसर्ग दाखवून देते. आज रोजी या कपाशीची उंची 3.5, 4, 5 फुटापर्यंत झाली होती. आणि महत्वाचा जो आहे यामध्ये जो प्लॉट आहे 3.5 ते 4 एकरचा प्लॉट होता, संपूर्ण भुईसपाट झालेला आहे. आणि आज रोजी जर आपण बघितलं, जर हे कापसाची उंची आपल्याला बघू शकता, याचे जे फळफांदे आहेत बघू शकता, 5 ते 6 इथं फळफांदे आपल्याला बघायला मिळतात. आणि कापसाची जी उंची आहे बघू शकता 3.5, 4, कुठं कुठं 5 फुटापर्यंत सुद्धा आपल्याला बघायला मिळते. आणि संपूर्ण हा जो प्लॉट आहे संपूर्ण पडलेला आहे. आणि अशीच परिस्थिती आपल्या शेतांमध्ये नाही आहे, प्रत्येक शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आहे. ज्या शेतकऱ्यांचे शेत नदीच्या काठेला आहे किंवा नाल्याच्या काठेला आहे, अशा शेतकऱ्यांच्या शेतात संपूर्ण कपाशी असो, सोयाबीन असो किंवा ऊस असो, संपूर्ण हे भुईसपाट झालेले आहेत. शेतकरी मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये आपण सरकारकडे जे मागणी करतो, यामध्ये आपण पीक भरपाईची मागणी करतो. यामध्ये पीक भरपाई सोबतच अजून एक महत्त्वाचा जो विषय आहे, आपल्या शेतामध्ये जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होते, आता बघू शकता या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. आणि महत्वाचं जे आहे, पाऊस जो झाला हा पूर्व पश्चिम म्हणजे हे पूर्व आहे आणि हे पश्चिम आहे, इकडून खूप मोठ्या प्रमाणात पाऊस आला. यामुळे काय झालं, हे जी जमीन आहे संपूर्ण खड्डून गेलेली आहे. आपण बघू शकता इथं 1 ते 1.5 फुटापर्यंत जे वरची माती असते, तसं तर जमीन सर्वात जास्त कुठं पिकते, वरचा जो 5 ते 6 इंचाचा थर असतो, ज्यामध्ये जास्तीत जास्त जीवाणू असतात. आणि तीच जमीन ही जास्तीत जास्त आपल्याला उत्पादन देते आणि जास्तीत जास्त पिकते. आता या जमिनीला जर आपल्याला तयार करायचं असेल तर इथं शेणखत प्रक्रिया करून टाका लागेल, त्याचबरोबर गाळ आणून टाका लागेल, तेव्हाच चांगल्या प्रकारे ही जमीन पिकेल. आणि जर असंच पीक आपण जर यावर घेतो म्हटलं तर कमीत कमी 4 ते 5 वर्ष ही जमीन चांगल्या प्रकारे पिकणार नाही. यासाठी जेव्हा आपण सरकारकडे मागणी करतो, नुकसान भरपाईची मागणी करतो, तेव्हा आपण 4 ते 5 वर्षाची नुकसान भरपाईची मागणी आपल्याला करणे गरजेचे आहे. जेव्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होते तेव्हा ताबडतोब शेतकरी जागरूक नसतात किंवा शेतामध्ये जाऊन बघत नाहीत. तर अशा ठिकाणी आपल्याला महत्वाचं जे नियोजन करायचं आहे, आता अशा प्रकारे जो प्लॉट झाला हा तर लवकर जागेवर येणार नाही, पण आपल्या शेतामध्ये जर काही प्रमाणात जर प्लॉट पडला असेल तर अशा ठिकाणी आपल्याला हे जे झाड आहे हे सर्वप्रथम आपल्याला अशा प्रकारे उचलायचं आणि त्यानंतर जे आहे याला आपल्याला असे बुडाखाली माती लावायची आहे. आणि महत्वाचं जे आहे, चारी बाजूने आपल्याला याला माती लावून याला पहिले स्टँड करायचा आहे. आणि शेतकरी मित्रांनो, जर जास्तीत जास्त बोंड लागली असेल तर अशा ठिकाणी आपल्याला थोडं मेहनत करणं गरजेचं आहे, वापसा शेतामध्ये येऊ देणे गरजेचे आहे. आणि हे एकाच दिवशी, जर आपल्या शेतामध्ये ओल भरपूर असेल तर हा प्लॉट एकाच दिवशी उभा राहणार नाही. ओल कमी झाल्यानंतर आपल्याला आपल्या शेतामध्ये अशा प्रकारे दाबणी करायची आहे. आणि दाबणी केल्यानंतर जे महत्वाचं नियोजन आहे, या दाबणी केल्यानंतर याच्या बुडाखाली आपल्याला ड्रिचिंग करायची आहे. ड्रिचिंग करताना ब्ल्यू कॉपर प्रति 15 ते 20 लिटर पंपसाठी 30 ग्रॅम घ्यायचा आहे. यासोबत आपल्याला रूट झोन जे ह्युमिक आहे हे आपल्याला 40 ml घ्यायचं आहे 15 ते 20 लिटर पंपसाठी. आणि यासोबत गॅसेस जे संडासच्या गोळ्या असतात ते आपल्याला मेडिकल मधून घेऊन एका पंप मध्ये 2 ते 3 गोळ्या टाकून आपल्याला याच्या बुडा ड्रेचिंग करणे गरजेचे आहे. आणि त्यानंतर जो काय आपला प्लॉट आहे चांगल्या प्रकारे आपल्याला सुधारलेला बघायला मिळेल. आता हा जर आपल्याला प्लॉट उभा करतो म्हटलं तर हा प्लॉट खूप कठीण आहे, कारण याला जर प्रत्येक झाडाला आपल्याला बांबू लावावे लागेल आणि ते शक्य नाही. आणि हे जे महत्वाचं आहे, हे जे एकदम बुडातून गेलेलं आहे, म्हणजे काहीच राहिलं नाही, जिथं मातीत नाही राहिली अशा ठिकाणी झाड उभं राहणं शक्य नाही. आणि जर आपला प्लॉट 30-40% पडला असेल तर अशा ठिकाणी आपण अशा प्रकारे माती लावून त्याला आपण सरळ करू शकतो. आणि जास्त जर झाड पडला तर त्याला 4 ते 5 फुटाचा आपण काटूक घेऊन खाली रवून आणि इथं बांधून आपण डायरेक्ट त्याला उभं करू शकतो. पण शेतकरी मित्रांनो, याच्यामध्ये मेहनत आहे, पण जे आपलं उत्पादन आहे हे थोड्याफार प्रमाणात कमी होईल, पण आपला प्लॉट चांगल्या प्रकारे येऊ शकतो. त्यानंतर महत्वाचं जे आहे, याच्यावर जे काही माती येते, आता बघू शकता याच्यावर माती आलेली आहे, तर ही वाळल्यानंतर हे पानं कडक होते. त्याच्यासाठी आपल्याला वरून पाऊस पडला तर चांगलंच आहे, आणि नाही पाऊस पडला तर आपल्याला 15 ते 20 मिनिटं स्प्रिंकलर लावायचे, जेणेकरून याच्यावर जी काय माती आहे ही धुवून लवकरात लवकर जायला पाहिजेत. आणि
आपल्याकडे येळू असतील, बांबू असतील किंवा काटका असतील त्या 4 ते 5 फुटाचे, तर त्याला सुद्धा आपण इथं म्हणजेच पूर्ण प्लॉट जर पडला असेल किंवा 30 ते 40% प्लॉट पडला असेल तर अशा ठिकाणी याला बांबू लावून सुद्धा आपण उभं करू शकतो शक्य झालं तर. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला कपाशी या पिकाचे नियोजन करायचे आहे. कपाशी पडली असेल तर लवकरात लवकर आपल्याला उभी करायची आहे आणि अशा प्रकारे जर आपला पूर्ण प्लॉट पडला असेल तर तो प्लॉट सहसा जागेवर येणार नाही. आपण इथे प्रयत्न करणार आहोत आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये यश आले का याचं सुद्धा आपण नक्कीच 15 ते 20 दिवसादरम्यान त्याचा व्हिडिओ मी पोस्ट करणार आहे. शेतकरी मित्रांनो, यामध्ये आपल्या पद्धतीने अनेक शेतकऱ्यांनी यावर्षी शेती केलेली आहे. जरी आपला प्लॉट गेला तरी आपल्या पद्धतीने खूप सारे प्लॉट आहेत आणि महत्वाचं आहे आपला प्लॉट जाण्याचं काही नाही, पण शेतकऱ्यांचं चांगल्या प्रकारे उत्पादन या पद्धतीने वाढायला पाहिजे. हेच आपलं एक ध्येय आहे आणि हेच ध्येय समोर आयुष्यभर राहील.